मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिन कोड नंबर आहे 425508। मोबाईल नंबर आहे 9850015558। हा माझा संपूर्ण पत्ता बरोबर आहे। ज्यांना यंत्रसिद्धी मागवायची आहे त्यांनी हा पत्ताच पाकिटावर लिहायचा आहे। मला पुन्हाच विचारण्याची गरज नाही। 5 इंच बाय रुंद, 11 इंच लांब असंच पाकिट घ्या। मोठं पाकिट घेऊ नका, लहान पाकिट पाठवू नका। त्याच्यावर आपला पत्ता लिहा। 20 रुपयाची साधी पोस्टाची तिकीट लावा, ते चिटकवू नका। ते तसंच दुसऱ्या पाकिटात घाला, त्या पाकिटावर माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवा। आमचे शिष्यगण ते पाकिट आल्यावर त्याच्यामध्ये यंत्रसिद्धी घालून पाठवून देतील। काच फ्रेमच करावे लागेल, लॅमिनेशन किंवा अशी लावून चालणार नाही। श्रद्धा ज्यांची असेल त्यांनीच ही लावावी। आम्ही अभिमंत्रित ही करून देत असल्याकारणाने आपल्याला पूजापाठ प्रतिष्ठापना करण्याची गरज नाही, प्राणप्रतिष्ठा करण्याची पण गरज नाही। आपण ही थेट सरळ लावू शकतात। लावण्याची स्थिती मात्र काच फ्रेम करूनच लावावी लागेल। सर्वांना दिसेल अशीच लावावी लागेल। ही आपल्याला देवघरामध्ये किंवा माझघरामध्ये लावण्याची नाही, पहिल्या हॉलमध्ये लावा। व्यवसाय जिथे होत असेल तिथे लावा, दवाखान्यामध्ये लावा, वकिलांच्या ऑफिसामध्ये लावा, शाळा कॉलेजामध्ये लावा, मेडिकलच्या दुकानामध्ये लावा, ब्युटी पार्लरमध्ये लावा, केश कर्तनालयामध्ये लावा, हॉटेलमध्ये लावा। तुमचा व्यवसाय जर माल वाहतुकीचा असेल तर मोटरच्या पहिल्या कॅबिनमध्ये लावा। प्रवासी वाहतूक असेल, लक्झरी असेल तर पहिल्या कॅबिनमध्ये ड्रायव्हरजवळही लावा। आणि जर तुमचं किराणा दुकान असेल, इतरही शॉप असतील तर हे सर्वांना दिसेल असे लावा। दिसायला महत्त्व नाही। आपण हे फक्त येता जाता नमस्कार केला तरी चालेल, अगरबत्ती लावली तरी चालेल, नाही लावली तरी चालेल, पण मग स्वच्छ ठेवा, जेणेकरून त्याच्यातून जो प्रभाव होणार आहे, तो प्रभाव पडणार आहे, तो आपल्यावर पडायला हवा। असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। आणि आजचा जो कार्यक्रम आहे विवाह योगाचा, त्याविषयी आपण बोलूया। मार्गदर्शन मी तुम्हाला करत आहे। मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी। विवाह बघायचा असेल तर आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून जर आपण विवाह योग बघायचा प्रयत्न केला तर तो अपूर्ण मिळतो, पूर्ण सत्यतेत मिळत नाही। ज्याप्रमाणे डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागते, तुम्हाला हाडाचा प्रॉब्लेम असेल तर हाडाच्या डॉक्टरकडे जावं लागते। त्याचप्रमाणे आपल्याला विवाह बघायचा असेल तर विवाहाच्या कुंडलीवरून आपल्याला सत्यतेकडे जाता येते। विवाहाच्या कुंडलीमध्ये आपल्याला कितीवर दूरवरचं स्थळ आहे, कुठल्या दिशेचं स्थळ आहे, त्या दोघांच्या वयामध्ये अंतर किती असणार आहे, स्वभाव दोघांचा कसा असणार आहे, दोघांचं पटणार आहे का नाही, सासूसुनाचे संबंध कसे असतील, रंग वर्ण त्यांचा कसा असेल, ते धार्मिक वृत्तीचे आहे की नाही आहे, एखादा अफेअर पूर्वी होऊन गेला आहे की नाही, की मागून उत्पादन होईल की नाही, किंवा असलेलं तुटेल की नाही, कोर्ट कचेरीचे प्रसंग होतील का की नाही होईल, दुरावा निर्माण होईल का, घटस्फोट होईल का, याशिवाय अपत्य होईल का, संतान होईल की नाही होईल, आयुष्य पूर्ण आहे का अपुरं आहे, एखादा अघटित रोग आहे का नाही आहे, आणि आईवडिलांचे संबंध कसे राहील, ढवळाढवळ होणार आहे, मानसिकदृष्ट्या स्थळ कसं आहे, मानसिकदृष्ट्या मजबूत स्थळ आहे का नाही, कर्तव्य करणारी आहे का नाही, का निद्राधीन कुंडली आहे, या सर्वांचं उत्तर अधिकाधिक देण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो। असो, आणि हे एवढं झाल्यावर कुंडली मिलनच करून विवाह करावा हे मी वारंवार सांगतो। गुणमिलन तुमचे 0 असले, 1 नाडी असली तरी चालेल। मूळच्या कुंडलीमध्ये संतती योग असला म्हणजे तुम्हाला संतती होणारच आहे। मूळच्या कुंडलीमध्ये तुम्ही आयुष्यमान योग असला तर तुमच्या कुंडली मिलनामध्ये आयुष्यमान योग असला तर तुमचं आयुष्य हे अबाधित राहणारच आहे। मृत्यू षडाष्टकाला घाबरू नका, 1 नाडीचा विचार करू नका। मंगळ दोषाचा पत्रिकेत अडसळा असला तर तो कितपत आहे, कुठून आला आहे हे पण बघायला हवं। नुसतं मंगळ दोष म्हणू नका असं आहे। आणि आपल्याला शुभ कार्य करायचं आहे म्हणून शुभ कार्य करत असताना अशुभ विधी कुठलेही करू नका। आजकाल अशुभ विधी करण्याकडे जोर दिला जातो आहे। तर आपल्याला शुभ कार्य करायचं आहे ना, मंगल कार्यालयाकडे जायचं आहे ना, का मशानभूमीकडे जायचं आहे, दुखवटा साजरा करायचा आहे का सूतक साजरा करायचा आहे, तर शुभ कार्य करूनच आपल्याला शुभ कार्याकडे वळायचं आहे।
म्हणजे शुभ कार्य कोणती असला तर तुम्ही एखादी गणपतीची पूजा करा, शिवपार्वतीची पूजा करा, पिंपळाचं पूजन करा, वडाचं पूजन करा आणि सर्वच करायचं असेल तर आई वडिलाचं पूजन करा. आई वडिलाचं पूजन केलं म्हणजे 33 कोटी देवाकडे जाण्याची गरज नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल. आणि सुखाचा झाला तर आपल्याला 2 घडीचा संसार करायचा नाही, पूर्ण आयुष्याचा संसार आपल्याला करायचा आहे. याच्यासाठी कुंडली मिलन करूनच विवाह करा आणि विवाहाचं मार्गदर्शन जाणकार ज्योतिषाकडूनच करा, जे विवाहाच्या कुंडलीवरून आपल्याला मार्गदर्शन करता येत असते. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मला विवोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.